सुकून का एक संगम है। पावन खिंड कोल्हापुर से लगभग 60 किलोमीटर की दूरी पर है। आज की तारीख में यह रास्ता काफ़ी आसान है, मगर 1660 के दशक में वहाँ सिर्फ घना जंगल हुआ करता था और उस समय मूसलाधार बारिश में पनाड़ा छोड़ विशालगढ़ पहुँचना आसान नहीं था, और तो और दुश्मन से छुप छुप कर जाना और भी मुश्किल था। चलो तो आइए आज हम आपको उस दौर में ले चलते हैं। पावनखिंड स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांची ही बलिदान गाथा आहे। धैर्य, निष्ठा आणि पराक्रमाने त्यांनी इतिहास उजळवला आहे। स्वतःच्या जीवनापेक्षा मातृभूमीला श्रेष्ठ मानणारे हे योद्धे होते। त्यांच्या त्यागातूनच स्वराज्याचा अमर संदेश जन्माला आला। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आबासाहेब, एक प्रश्न विचारू? राज्याभिषेकाच्या धामधुमीत इथे पावनखिंडीच्या दर्शनाला? आपलं हे सिंहासन आपल्या वीरांच्या रक्ताच्या मंथनातून वर आलेलं रत्न आहे शंभूबाळ। बलिदानाची खूप मोठी परंपरा आहे या राज्याभिषेकाच्या मागे, आणि त्या परंपरेची सुरुवात झाली प्रतापगडाच्या पायथ्याशी। अफजल खानाचा वध केल्यापासून करवीरपर्यंत मराठी जाळ पेटला होता। आणि मराठ्यांच्या जाळात गनिम टिकत नाही, बरोबर ना आबासाहेब? लाख बोललात शंभूबाळ। मग हे वादळ निघालं थेट विजापूरच्या रोखाने। त्यावेळी आऊसाहेब वासोट्याकडे झुंज देत होत्या। अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीनं वाढलं। स्वराज्याच्या सीमेवर पन्हाळा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता। आम्हाला हवा होताच तो, आणि आम्ही तो काबीजही केला। तेव्हा अनेक सरदारांनी झुंज गाजवली। तिकडे पन्हाळगडावर आमच्या मार्गदर्शनाखाली बाजीप्रभू आणि बांदल गडाचे बेभूतीकरण करत होते। बेभूतीकरण म्हणजे? बेभूतीकरण म्हणजे दुरुस्ती। पण तिकडे आदिलशाहीची मात्र कटकारस्थानं काही थांबत नव्हती। नहीं भूलूंगा, नहीं भूलूंगा वो चेहरा। सिवा अगर ऐसे ही जीतता रहा तो हमारे बेटे हसरत आदिल शाह की जान को खतरा हो सकता है। इसलिए भेजा था ना आपको और उस समय जमाल को। लेकिन क्या हुआ? हार कर वापस आ गए। मर क्यों नहीं गए वहां? कितनी फौज थी उनके पास? 5000, और आपके पास 30,000। फिर कैसे हार गए? अफजल खान जैसा शेर फाड़ दिया उसने। उसके वालिद शाहजी राजे कहते हैं उसका बेटा उसकी बात नहीं मानता। तो क्या करें हम? आदिल शाही तख्त पर बैठा दे उसे। बोलो, बोलती क्यों बंद हो गई तुम्हारी? गुस्ताखी माफ बड़ी बेगम साहिबा। अगर आपकी इजाजत हो तो मैं कुछ अर्ज कर सकता हूं। गद्दारों के लिए इस दरबार में कोई जगह नहीं है सिद्धि जौहर। बेगम साहिबा, लगता है हमारे बारे में किसी ने गलतफहमी पैदा की है। हमारी बगावत के बारे में जो आपने सुना है वो तो बस अफवाहें थी। हम आपका यकीन कैसे करें? एक मौका, अपनी वफादारी साबित करने का एक मौका दीजिए बेगम साहिबा। ठीक है, आपका मुआफीनामा हम कबूल करते हैं,
पुरानी गलतियां सुधार कर अपनी वफादारी का सबूत दीजिए सिद्धि जौहर। शिवाजी को नेस्तनाबूद कीजिए। उठाइए ये तलवार। आदिलशाही का परचम बुलंद रहे। स्वराज्याचा सुगंध चंदनासारखा पसरला होता, पण त्या चंदनाच्या झाडाला एक साप विळखा घालून बसला होता. ही गोष्ट आऊसाहेबांना अस्वस्थ करत होती आणि मग त्यांनी एक मनस्वी निर्णय घेतला. आऊसाहेब, 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 अहो थांबा. तुम्ही नसताना इथलं सगळं कोण सांभाळणार? तुम्ही सोयराबाई आम्ही? आमच्या अनुपस्थितीत गडाची रयतेची काळजी घ्यायला शिका सोयराबाई. जी आऊसाहेब. आऊसाहेब, आपण स्वतः आपण गेलात तिकडे तर शाहिस्तेखान इकडे यायला निघालाय. काय करायचं? येऊ देत, पण त्याआधी स्वराज्याचा जिरेटोप सोडवायला हवा. आपण चिंता करू नका. नेतोजी, सिद्धिलाल, सिद्धी व्हावा जातील आणि महाराजांना सोडवतील. अख्खा सह्याद्री उलटापालटा करू. काळजी नसावी. ठीक आहे, तयारीला लागा. बाजी, जी महाराज. रसदेची काय परिस्थिती? तसा साठा आहे, पण संपूर्ण पाऊस काळ निघेल असं काय वाटत नाही. आपण हा गड सोडायला हवा, कारण सिद्धीला गड सर करण्यापेक्षा आम्हाला जेरबंद करण्यात जास्त रस आहे. जी. आपण बाहेर पडलो तर वेढा उठेल आणि आपण नव्या जोमाने प्रतिहल्ला करू शकू. नाईक, आम्ही रायाजींना बेबुती करण्यासाठी विशाळगडही घ्यायला सांगितला होता. त्याची काय परिस्थिती? बांधून तयार आहे महाराज. विशाळगड इथून एखाद्या पावसाळ्या रात्री जवळ करायचा म्हटला तर किती दूर आहे? जी 22 कोस महाराज. पण राज, सिद्धीचा वेढा? त्यातून बाहेर कसं पडायचं ते तुम्ही ठरवा. जी महाराज. आता तुम्हीच आमचे शंभू शंकर. फक्त 2 दिवस द्या राज. काय र, मागे एकदा जमादार म्हणलं होतं तसं दिसतोय की मी राजावानी. काय र, राजांची बरोबरी करतोस वय? अरे राजा म्हणजे आपलं देव आहे ती, त्यांच्याशी बरोबरी कशी करण म्या? हा मग? पर देवाच्या उत्सवात घेतोच की आपण राजांचं स्वांग, तसंच म्हणतोय म्या. हा. अव नाईक, मी हे ते या सदरेवर या. नाईक, अहो नाईक, नाईकव, तुझ्यामुळं झालंय सगळं. आता म्या काय गेलं? राज, उद्या पहाटे आपण निघायचं. कसं निघणार नाही? वेढा पहा. राजे, हे आपले प्रतिरूप शिवाकाशीत गनिमी काव्यासाठी यांना पालखीत बसवून दुसऱ्या मार्गाने पाठवू. जगदंब. गनिम शिवाला राजा समजून
पालखीत बसलेला पाहून त्याच्याशी बोलाचाली करतील आणि आपल्याला वेळ मिळेल विशाळगडावर पोचायला. नंतर नजर चुकून शिवाकाशीत आपल्याला येऊन मिळेल. ठीक, पण प्रसंग पडला तर आपल्याला एकेकाला 100 जणांशी झुंज द्यावी लागेल. काळजीच नसावी महाराज, अख्खी बांदल सेना तुमच्या पाठीशी उभी आहे. ठीक आहे तर मग जय भवानी. जय भवानी, जय भवानी. शिवा, तुम्हीही आमच्या बरोबर चला. राज, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आईबापाची पुण्यही किती बघता. राज, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तवाच ह्यो शिवा मेला. आता उरलाय त्यो फक्त तुमचा आत्मा आहे. राज, तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं दार दिसतं या. हवं अजून काय पाहिजे या माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पर माझ्या बाबतीत लोक सांगत्याल की ह्यो शिवा असा बिलंदर की ह्यो शिवाजी राजांचं मरण मेला. हवं मरून शान बी 1000 वर्ष जगीन म्या राज. चला, येतो म्या. तुझ्या नामाचे हत्यार हाची बडी वार मिरवितो. दुःखा म्हणे मज फिरता माघारे तेथे उणे पुरे तुम्ही जागा. क्या राजे, आइए. आप क्या भाग रहे थे, दगा कर रहे थे? सिद्धी, मराठी कधीच पळत नाहीत, पळायला लावतात. आणि आम्ही पळत नव्हतो, तुमचा वेढा बघत बघत येत होतो, तर तुमच्या माणसांनी आम्ही पळून जात आहोत अशी बतावणी केली आणि आम्हाला इथे आणलं. ही गुस्ताखी आम्ही सहन करणार नाही. मराठा एक वेळ कटून मरेल, पण अपमान सहन करणार नाही. नाराज मत होइए राजा साहब. एक छोटी सी बात थी. या तो हमें आप आदिलशाही में चाहिए, या तो हमारा मुल्क हमें वापस चाहिए. हट छोड़ दीजिए. हट्टाला पेटतो त्यालाच मरहट्टा म्हणतात. ये सिवा नहीं है. क्या बक रहे हो फासल खान? मैं कह रहा हूं, वो चेहरा मैं कभी नहीं भूल सकता. ये वो नहीं है. राज, शेवटचा मुजरा.
राजे, गनिम दिसायला लागलाय. तुम्ही मोहरा व्हा आणि आम्ही गनिमाला इथे घोडखिंडीत अडवतो. आम्ही तुम्हाला इथे सोडून नाही जाणार बाजी. वेळ ओळखा राजे, आम्ही वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतोय. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. जा राजे जा. विशाळगडावर पोचल्यानंतर तोफांचे 3 बार द्या. तोपर्यंत अडून ठेवतो गनिम आम्ही इथेच. जा आता. राज, निघूया आता. गनिम जवळ आला आहे. मावळ्यांनो, एकही गनिम खिंडीतून वर नाही गेला पाहिजे. हर हर महादेव, हर हर महादेव. बाजीप्रभू देशपांडे हे स्वराज्यासाठी लढणारे महान वीर होते. घोडखिंडीत त्यांनी अफाट पराक्रम दाखवत शत्रूंना रोखून धरले. छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोचेपर्यंत ते लढत राहिले. स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारे बाजीप्रभू अमर झाले. लवकर तोफांचे बार द्या. आमचे बाजी जीवाचं रान करून लढत असतील. लवकर या बाजी, वाट पाहतोय. राज, शेवटचा मुजरा. आऊसाहेब, आऊसाहेब, शंभूराजे सारखं विचारतायत त्यांचे आबासाहेब कधी येतील. नुसता ध्यास घेतलाय. तीच काळजी लागून राहिली आहे. आऊसाहेब, महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले. हे तुम्ही मला आत्ता सांगताय? पण काय सोयराबाई? बाजी आणि बांदलसेना आणि रायाजी. काय? रायाजी? आता मी त्यांच्या दिपाई येऊना काय उत्तर देऊ? आणि आपले बाजी? स्वराज्यासाठी अजून किती रत्न गमवावी लागणार आहेत कोणास ठाऊक. जगदंब. आऊसाहेब, आबासाहेब कधी येणार? लवकरच येतील हा शंभूबाळ. शंभूराजे, तेव्हा तुम्ही खूप लहान होतात, पण आता मोठे झालात म्हणून तुम्हाला आम्ही ही सगळी हकीकत सांगितली. तुम्हीही लक्षात ठेवा या सर्वांचे स्वराज्यासाठीचे बलिदान. हो, नक्कीच. आबासाहेब, आणि मग त्या सिद्धी जोहरचं काय झालं? आम्हाला पकडू शकले नाहीत म्हणून त्यांना त्यांच्याच माणसांनी मारलं. आणि आबासाहेब, या जागेला पावनखिंड का म्हणतात? शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि असंख्य बांदल सेनेच्या रक्ताने पावन झाली ही घोडखिंड, म्हणूनच झाली ही पावनखिंड. तुझ्या नामाचे हत्यार हाची बडी वार मिरवितो. दुखा म्हणे मज फिरता माघारे तेथे उणे पुरे तुम्ही जागा. तुझ्या नामाचे हत्यार हाची बडी वार मिरवितो. दुखा म्हणे मज फिरता माघारे तेथे उणे पुरे तुम्ही जागा. पावनखिंड या नाट्य रूपांतरातील कलाकारांची ओळख. बाजी प्रभू देशपांडे, अजय बापट.
शिवा काशिद योगेश भांगे, मावळा सौरभ डे, बहिर्जी नाईक प्रदीप जैन, सोयराबाई पूजा वाईजवाडे, सिद्धी जोहर अमित आंबेकर, बेगम डॉक्टर अपर्णा पित्रे, फाजल खान देवांक कुशेकर, छोटे शंभू महाराज शिवम पत्की, मोठे शंभूराजे सोहम पत्की, जिजाऊ आऊसाहेब आरती कात्रे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अंकुश वैजवाडे. शिवाजी महाराजांचा व्हॉइस ओव्हर अंकुश वैजवाडे. मराठी प्रस्तावना प्रदीप जैन. हिंदी प्रस्तावना शिरीष कात्रे. संपूर्ण नाट्याचं व्हॉइस रेकॉर्डिंग शिरीष कात्रे. बॅकस्टेज प्रताप साळुंके. संगीत आणि एडिटिंग अमोल शेगावकर. आणि संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन डॉक्टर अपर्णा पित्रे. नव्हता हा एक अनुभव होता. कॅन वी प्लीज हॅव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर द एंटायर ग्रुप. थँक्यू.